लक्ष्मण महाराज बरं त्या सीते मातेचा शोध करू लागले महाराज. सीता काय भेटते ना महाराज. आणि काय करायचं महाराज, कैलास पर्वतावर महाराज हा महादेव पार्वती महाराज कवड्याचा डाव मांडलेला होता महाराज. आणि ते कवडी खेळत असताना महाराज त्या पार्वतीच्या हातातून काय पडलं म्हणलं तर कवडी पडली. पडल्यानंतर महाराज कवडी असं वागून घेत होती महाराज. हा आणि त्या पार्वती मातेला कोण दिसलं म्हटलं तर महाराज ते परशुरामचंद्र दिसले. आणि आपल्या महादेवाला सांगू लागले महाराज, बरं हे देवा महादेवा हा तुम्ही सगळ्याचे देव हो होय आणि तुमचा देव परशुरामचंद्र. हो माझी बायको म्हणते काय रडू लागलाय. नाही रडला. सीतामाता काय केली, आधार कार्ड आपण निघून गेली महाराज. बस लक्ष्मण महाराज परशुरामचंद्र परेशान झाला महाराज इकडे. आता त्या परशुरामचंद्राला मी कसं बसून येते बघा मग महाराज. त्या महादेवाला वचन देऊ लागले महाराज. ते महादेव काय म्हणू लागले, त्याने अंतर्ज्ञानी आहे, तुला पाहताच त्याने ओळखतील म्हटलं महाराज. नाही 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 म्हटलं त्या रामाला आता मी कसं बसून येते बघा म्हटलं. साक्षात असं रूप धारण केले महाराज सीतेमातेचं रूप धारण करून महाराज सरळ त्या कैलास पर्वतावर महाराज खाली उतरली महाराज. जिथे परशुरामचंद्र लक्ष्मण महाराज त्या सीतेमातेचा शोध करत होते तिथे येऊन थांबलेले आहे महाराज. आणि लक्ष्मणानं पाहिलं महाराज. लक्ष्मणाला आनंद वाटला महाराज. आणि आनंद वाटल्यानंतर महाराज ते लक्ष्मण काय केला, दादा कशाला रडता म्हटला. बाबा सीतामाई आलेली आहे कशाला रडला म्हटला महाराज. परशुरामचंद्र मागे वळून न बघता महाराज तू का माय म्हटल्यावर महाराज ती काय झाली, तू का माय झाली, तू का माय झाली महाराज. तू येडेस म्हटलं तर येडेश्वरी झाली महाराज. तू दुर्गायस म्हटलं तर दुर्गा झाली महाराज. जसं जसं महाराज परशुरामचंद्र नाव घेऊ लागला महाराज तसं तसं त्या देवीचे महाराज अष्टभुजाचं रूप धारण होऊ लागले महाराज. तर कशा प्रकारे म्हटलं तर महाराज अरे जय जगदंबा भवानी महिमा गाई ठाई ठाई. अरे जगदंबा भवानी महिमा गाई ठाई ठाई. आई पुढे गंबा बाई आई
त्या पार्वतीने काय केले महाराज, सीते मातेचं रूप धारण करून तिथं आलेले आहे महाराज. प्रभू रामचंद्र मागे वळून न बघता तू का माहित म्हणून हाक मारला महाराज. तू का माहित कशासाठी आले म्हणून महाराज हाक मारला महाराज. आंबाबाई खिंड झाली महाराज. कसं ओळखलं मला म्हटले महाराज. आता ह्या रूपामध्ये आपण राहून काय उपयोग नाही म्हटलं महाराज. अष्टभुजा असं रूप धारण करून महाराज त्या प्रभू रामचंद्राच्या पुढे थांबलेले आहे महाराज. थांबल्यानंतर महाराज प्रभू रामचंद्र काय केले म्हटलं तर महाराज साष्टांग असं दंडवत घातले महाराज. हे जगदंबे हे तुळजा भवानी माते. तसेच राजेंद्र बंकट हडोळे मुकाम मेकर यांच्या अतिमनाला आनंद वाटून महाराज एका रुपयाचं पावडं दिलेल्या त्या देवीने त्यांना तसंच आनंदाने आणि सुखाने ठेवावं आणि त्यांच्या संसाराचा गाणं आनंदानं चालावं म्हणून या देवीच्या पुढे मी मागणी केली महाराज. धन्यवाद. तर अशा प्रकारे महाराज त्या सीतेमातेला महाराज पार्वतीने काय केले. आता ह्या रूपात राहण्या काय उपयोग नाही म्हटलं महाराज. आपल्याला ओळखलंय म्हणून महाराज काय केली, अष्टभुजाचं रूप धारण करून महाराज त्या प्रभू रामचंद्राच्या पुढे थांबलेले महाराज. ते रूप पाहून महाराज प्रभू रामचंद्र काय केले, साष्टांग दंडवत असं घातले महाराज त्या देवीला. आणि त्या देवीला काय केले महाराज, आज्ञा केली, हे जगदंबे माते, हे तुळजा भवानी माते, तो आता इथंच ठाण मांडावं आणि आलेल्या भोळ्या भक्तांचं संकट दूर करावं, त्यांचं रक्षण करावं असं त्या देवीला आज्ञा दिली महाराज. तेव्हापासून महाराज ते तुळजापूरची तुळजा भवानी महाराज आतापर्यंत महाराज त्या उंच गाजून डोंगरावर महाराज त्या तुळजापूरच्या ठिकाणी आतापर्यंत बसलेली आहे. आणि आपल्यासारखे भोळे भक्त तिथे जाऊ लागले, आपलं संकट त्या देवीला सांगू लागले महाराज. आणि ती देवी प्रसन्न होऊन काय केली महाराज, आपल्याला आशीर्वाद दिले महाराज. जाऊ आपले आई वडील वारतात महाराज. आई कुणाला म्हणतो, तुळजापूरच्या तुळजा भवानीला म्हणतो महाराज. हीच आपली आई आहे महाराज. म्हणून महाराज काय म्हटलं तर महाराज अरे चांदन चांदन झाले रा, चांदन चांदन झाले रा, आमच्या बाईची पाहत होते वाट, येणा बाईची पाहत होते वाट. माझ्या आईला बांगड्या भराव्या.
आई रामा अरे चोळी ग पातळ सगळे म्हणता चोळी ग पातळ सगळे म्हणता आम्हाला आईची पाहतो देवा देवा आईची पाहतो देवा तर अशा प्रकारे महाराज ते तुळजापूरचे तुळजाभवानी महाराज आतापर्यंत ठाण मांडून महाराज त्या तुळजापूरच्या ठिकाणी बसलेले आहे महाराज. तर पहिलेच्या काळामध्ये महाराज त्या तुळजापूरचं नाव काय होतं म्हटलं तर महाराज कैवीरापूर म्हणून असं नाव होतं महाराज. तू का मायाचं म्हणल्यावर महाराज काय झालं महाराज तू का माया झाली त्याच्यापासून काय ठेवलेलं आहे म्हटलं तर महाराज तुळजापूर हे असं नाव जाहीर झालं महाराज. आज त्या देवीने काय केले म्हटलं तर महाराज त्या प्रभू रामचंद्राला महाराज त्या लंकेचा रस्ता दाखवून दिला महाराज. पहिल्याच रस्त्याने त्या सीतेमातेला ते लंकेला दाखवून दिलं म्हणून महाराज त्या प्रभू रामचंद्राला सांगितले महाराज. आणि प्रभू रामचंद्र काय केले म्हटलं तर महाराज ते रस्ता धरून महाराज त्या लंकेकडे निघालेले आहेत महाराज. तर अशा प्रकारे महाराज ते तुळजापूरची तुळजाभवानी निर्माण झाली महाराज. तेव्हापासून महाराज भोळे भक्त काय करू लागले म्हटलं तर महाराज आपलं संकट त्या देवीला सांगू लागले. संकट त्यांचं दूर झाल्यानंतर महाराज घरामध्ये येऊन काय करायचे म्हटलं तर महाराज भोगी भंडारा आणून महाराज त्या देवीचं पूर्ण जागरण करू लागले महाराज. तर कशा प्रकारे म्हटलं तर महाराज अभ्या अंबाबाई लाड लाड ये ग आणि देवी माझी लाड लाड ये ग जय नाथ लाड जय नाथ लाड जय नाथ लाड जय नाथ लाड
या पाठीच्या पारीमध्ये महाराज हा लिमराज हा हरवेळे म्हटलो काय हरवेळेची तळीखडे लिमराज तळेखडे यांची आधी मनाला आनंद वाटून महाराज या पाठीच्या पारीमध्ये महाराज हो 51 रुपयाचा पाव दिलेला आहे त्या देवीने त्याला असंच आनंदाने आणि सुखाने ठेवा महाराज म्हणून या देवीच्या पुढे मी मागणी करतो धन्यवाद अरे सांगती कोणती कृष्णाला अरे सांगती कोणती कृष्णाला करण पांडवरे पहिला करण पांडवरे पहिला
त्यांचं गाणं म्हणलं ना, वाटलं नाराज झालं त्याने. आई नाही नाराज झाली चांगलं सगळं नंतर लास्ट आई काढून ठेवली होती. काढून ठेवली. आई म्हणले सगळे चार आहेत म्हणले ताई काय म्हणले सर गाणं सांगा मला पण आंटीचं म्हणावं आईला आले माझ्यापेक्षा मोठे आहे त्यांचं म्हणा अगोदर मला काय पूर्ण पूर्ण गाणं आहे गाणं पूर्ण पण माझ्याकडे भगवानराव तोरखेडे सायगाववाडी यांच्या अति मनाला आनंद वाटून त्याने या पाट्याच्या पाऱ्यामध्ये देवीच्या तेलाला म्हणून देवीच्या आरतीला म्हणून त्याने 1 रुपयाचं पाव दिल्यानंतर देवीने त्यांना असंच आनंदाला आणि सुखाने ठेवावं म्हणून या देवीच्या पुढे मी मागणी करतो. धन्यवाद. म्हणजे लहान दिसत नाव तुझं घेऊन पडली कोरडोटाला अग नाव तुझं घेऊन पडली कोरडोटाला कोरडोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाव तुझं घेऊन पडली कोरडोटाला नाव तुझं
आणि मरण कोणा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला. 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 तर अशा प्रकारे महाराज अशा प्रकारे महाराज काय म्हणतात तर महाराज देवीचा गोंधळ आहे महाराज तुळजापूरच्या ठिकाणी माहूरगडच्या ठिकाणी महाराज आणि त्या रेणुकाच्या ठिकाणी महाराज जिथं जिथं त्या देवीचे ठाण आहेत महाराज त्या ठिकाणी असं देवीचं गोंधळ मांडलं जाते महाराज. म्हणून आज महाराज हा लग्नाचा गोंधळ इथं मांडलेला आहे महाराज. लग्न म्हटलं तर महाराज पहिले देवदेव कार्य करावंच पडतं महाराज. म्हणून महाराज आज या लग्नामध्ये महाराज थाटामाटाचं इथं आज लग्न मांडलेलं आहे महाराज. अशा प्रकारे म्हटलं तर महाराज अरे पंढरपुरात त्या पंढरपुरात काय वाजत गाजत आणि सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत.
रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या धाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या दिली पंढरीच्या वाण्या सांगतो भिंगा माझ्या सोन्याचं बाशिंग जगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग जगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग जगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग नवरा गमोती दुरायाच्या कळसाला अरे नवरा गमोती दुरायाच्या कळसाला चढता उतरता नवरीचा गाळसला चढता उतरता गवडीचा गाळसला गवडीचा गाळसला सांगतो भिंगा माझ्या लेकीचं हैनात माझ्या लेकीचं हैनात सोन्याचं बाशिंग जगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग जगीन देवाचं लागत हे पंढरा शिंगाचं काय वाजत गाजत पंढरा शिंगाचं काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग जगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग जगीन देवाचं लागत आई राधा तर अशा प्रकारे महाराज हा लग्नाचा गोंधळ आहे महाराज सर ओमराज ओम राजेंद्र हाडोळे ओम राजेंद्र हाडोळे मुक्काम मेकर या जाती मनाला आनंद वाटून महाराजांनी 51 रुपयाचं पाऊल केलेलं आहे हा? कोणचं देवीचं त्याला इकडे सरकावा मला हे करायचं हा, हा. दारी लग्नाचा मांडव सजला दारी लग्नाचा मांडव सजला आणि माझ्या आंब्याचा सबळ वाजला माझ्या प्रेमीचा सबळ वाजला दारी लग्नाचा